एका महिला मुख्याध्यापिकाचे तब्बल 27 वेळा चाकूने वार करून हत्या आणि या हत्याकांडाचा धागा थेट 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला। हैदराबादच्या नलगोंडा जिल्ह्यात मुख्याध्यापिका रूपा रेड्डी या 11 ऑगस्टला राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या। हत्येपूर्वी त्या मावशीसोबत फोनवर बोलत होत्या। शेवटच्या कॉलमध्ये त्यांनी बाबू हा शब्द उच्चारला आणि पोलिसांचा तपास विद्यार्थ्यांकडे वळला। हत्येनंतर 2 अल्पवयीन विद्यार्थी पैसे उधळू लागले, मित्रांसोबत पार्टी करू लागले। पोलिसांचा संशय त्यांच्यावर आला आणि त्यांना ताब्यात घेतलं। पोलिसांचे मते, चोरी करण्यासाठी एक विद्यार्थी घरात शिरला आणि दुसरा विद्यार्थी बाहेर थांबला। चोरी करताना रूपा रेड्डी यांनी त्यांना पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्यावर 27 वेळा वार करण्यात आलं। पोलिसांनी 1,51,000 रोख आणि आयफोन जप्त केले असून पैशांवर रक्ताचे थेंब आढळण्याचा दावा आहे। हत्येच्या 5 दिवस आधी कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे। आता या हत्याकांडामागचं कारण काय याचा तपास सुरू आहे।